नमस्कार. माझे नाव आहे पूजा बनसोडे. माझ्या चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत आहे. आज आपण बनवूया मसाला लावून काळ्या मसाल्यातली बांगडे मासे. बांगड्या माशांची भाजी आपण आज बनवूया. साधी, सुंदर आणि झटपट अशी तयार होणारी ही भाजी असणार आहे. शिवाय खायला एकदम टेस्टी आणि एकदम सोप्या पद्धतीने आपण करणार आहोत. याला तुम्ही पोळी, भाकरी, राईससोबत तुम्हाला जसं लागेल तसं तुम्ही एन्जॉय करू शकता. चला, यासाठी काय काय लागतं आपण बघूया. त्याआधी तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब नसेल केलेले तर करून घ्या, म्हणजे अशाच रेसिपींचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील. चला, आपण बनवूया बांगड्या माशांची भाजी. यासाठी बघा, मी बांगडे मासे घेतलेले आहेत. याला छान असं स्वच्छ साफ करून ही मासे मी घेतलेली आहेत. अर्धा किलो मासे आहेत हे. गॅसवर कढई ठेवून त्यामध्ये आपण तेल टाकूया. तेल छान गरम झाले की त्यामध्ये हळद, एक चम्मच अद्रक लसूण पेस्ट, छान असे याला तेलामध्ये परतून घेऊया. आता यामध्ये आपण मासे टाकूया. वरतून मी मीठ ॲड करते. यामध्ये एक मोठा चमचा मीठ आपल्याला ॲड करायचं. यामध्ये मीठ झाल्यानंतर याला छानपैकी आपण अद्रक लसणामध्ये परतून घेऊया. छान आपल्याला हे अद्रक लसणामध्ये परतून घ्यायचं. आता आपण गॅस बंद करूया आणि हे थोडेसे साईडला काढून ठेवूया. तव्यावरती बघा, आपण आता मसाल्यासाठी एक बारीक असा कांदा कट करून टाकूया. यावरती थोडंसं तेल, छान असं लालसर असं आपल्याला कांदा भाजून घ्यायचा आहे. छान असा आपल्याला काळसर असा कांदा हा परतून द्यायचा आहे. त्यानंतर आता यामध्ये मी किसलेला खोबरा टाकते. यासोबत मी खसखस यामध्ये ॲड करते.
छान खोबरं लालसर असं आपल्याला हे भाजून घ्यायचं आहे. आता आपण याला साईडला काढून घेऊया. याला थोडंसं थंड झालं की आपण मिक्सरमधून काढून घेऊया. थंड झाल्यानंतर आता आपण याला मिक्सरमधून काढून घेऊया. अशा पद्धतीने बघा. चला आता आपण भाजीला फोडणी देऊया. आता आपण बघा दुसऱ्या कढईमध्ये फोडणीसाठी तेल टाकूया. यामध्ये आपण लाल मिरची पावडर, कोथिंबीर आणि आपला वाटलेला मसाला घालूया. छानपैकी मिक्स करून घेऊया. यामध्ये आता आपण आपला घरी दळलेला काळा मसाला यामध्ये ॲड करूया, 1 चम्मचभर. याचबरोबर फिश करी मसाला 1 चम्मच. आता यावरती आपण थोडंसं पाणी ॲड, म्हणजे आपले मसाले जळणार नाही आणि छान अशा शिजून येतील. मंद आचेवर आपण थोडंसं होऊ देऊया. हे बघा मसाल्याने छानपैकी तेल सोडलंय. आता यामध्ये आपण पाणी ॲड करूया. मसाल्याने छान तेल सोडलं म्हणजे मसाला छानपैकी झालेला आहे. आता यामध्ये मी 1 ग्लासभर पाणी ॲड करते. तुम्हाला जसं हवं असेल जेवढं आहे त्यानुसार तुम्ही भाजी करू शकता. छानपैकी बघा भाजीला आता उकळी आलेली आहे. फिश परतून घेताना आपण त्यामध्ये मीठ ॲड केलं तर म्हणून आता यामध्ये मीठ ॲड करायचं नाही आहे. तर हे बघा आता भाजीला छानपैकी उकळी आलेली आहे. आता मी गॅस लो फ्लेमवर करून यावरती झाकण ठेवून याला छान 5 ते 10 मिनटं उकळू देणार आहे बारीक गॅसवरती. हे बघा 5 ते 10 मिनटं झाले. छानपैकी बघा आपला भाजीचा रस्सा उकळून तयार आहे. आता यामध्ये आपण आपले बांगडे, फ्राय केलेले बांगडे टाकूया. मासे शिजायला जास्त वेळ लागत नाही.
त्यामुळे अशा पद्धतीने आपल्याला ती परतून टाकावी लागते. तर यामध्ये मीठ चेक करून थोडंसं मीठ मी यामध्ये ॲड करते. आता आपण थोडंसं हिला उकळी आल्यावर कमी गॅसवर हिला परत 5 मिनिटावर शिजू देऊया. छान पद्धतीने बघा आपल्या भाजीला उकळी आलेली आहे. आता आपण कमी गॅसवर हिला छानपैकी उकळू देऊया. हे बघा आता भाजीला 5-1 मिनटं असे उकळून होत आहेत. छानपैकी त्याला तरी पण आली आहे. जेवढी छान भाजी उकळते तेवढी सुंदर अशी तरी आपोआप येऊन जाते. आणि आपली भाजी आता तयार आहे. तर अशाच रेसिपी बघण्यासाठी सबस्क्राईब करा माझ्या चॅनलला. लाईक, शेअर आणि कमेंट करायला विसरू नका. थँक्यू फॉर वॉचिंग. आता आपण आपली भाजी गरम गरम सर्व करायला घेऊया. याला तुम्ही राईस, पोळी, भाकरीसोबत तुम्हाला जसं हवं तसं तुम्ही एन्जॉय करू शकता.